मला काय वाटतं झोप बीप लागली का? तुमच्या आता यावर्षी लक्षात आलं असेल की आपण मॅनेजमेंट रिव्ह्यू मध्ये आपण एक नवीन थर्ड पार्टी आपण ऍड केलेली आहे की जे आपला सगळ्यांचा रिव्ह्यूज दर महिन्याला शहा सर घेतात, बरोबर आहे. आणि शहा सर रिव्ह्यू घेत असल्यामुळं निनाद सरांचे रिव्ह्यूज हे आता हळूहळू कमी झालेले आहेत. कारण असा एक फीडबॅक सगळ्यांच्याकडनं होता की ते आम्हाला जरा जड होतं निनाद सरांची रिव्ह्यू, त्यामुळे तुम्हाला एकदम हलके पास मिळालेले जातात शहा सर, बरोबर आहे ना. आणि आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आता सगळं काम करतात. कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये एखादी गोष्ट करायची एक पद्धत असते, आणखी ती पद्धत आपण बरेच दिवस म्हणजे चालू ठेवतो आपण. पण आमच्या मॅनेजमेंटमुळे असं लक्षात आलं की आमच्या रिव्ह्यूची पद्धत, मेकॅनिझम, आणखीन त्याच्यातला कंटेंट हा कदाचित तुम्हाला पचायला हा जड आहे. आणि म्हणून तुम्हाला हलका आहार जो देण्यात आलेला आहे सध्या ते शहासाहेबांच्या मार्फत आहे, बरोबर. शहासाहेबांचे रिव्ह्यू झाल्यानंतर आम्ही कोणीही रिव्ह्यू घेत नाही आहे. याचं मेन कारण असं की आपण एखादी गोष्ट एखाद्या माणसाला दिली, एखाद्या आपण जसं एखाद्या गुरुकडे जातो आणखीन सांगतो की आता मी तुझ्या स्वाधीन झालो, आता तो गुरु जसं म्हणेल तसं आपण करतो. मग ते काही वर्षानंतर काही दिवसानंतर त्याची फलश्रुती आपल्याला मिळते. तशीच त्या शहासाहेबांच्या प्रोग्रामची पण आपल्याला फलश्रुती काही दिवसानंतर काही महिन्यानंतर मिळेल. ते जरी असलं तरी माझे काही पॉईंट्स आहेत ते मी फक्त मांडणार आहे. मला असं वाटतं की ऑर्गनायझेशननी घालून दिलेल्या सिस्टीम्सच्या बरोबरची अलाइनमेंट, आपण आधीचे 2-3 व्हिडिओज तुम्ही बघितले, त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही हे बघितलं असेल की एक ती गाडी आहे, कोणीतरी ढकलतंय, कोणीतरी नुसतंच बसतंय, आणखी कोणीतरी पाठीमागं पूल करायचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे. तर माझ्या असं लक्ष येते की ज्या सिस्टीम घालून दिलेल्या आहेत त्या फॉलो करायच्या ऐवजी एक कन्व्हिनियंट लुक घेतला जातोय की शहासाहेबांच्या रिव्ह्यूमध्ये त्या गोष्टी विचारल्या जात नाहीत किंवा ते सध्या विचारत नाहीत, आणि मग ते आपण नाही केलं तरी चालतं. याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे ती IoT सिस्टीमचा वापर न करणं, आणि तो ऑलमोस्ट सगळ्याच प्लॅनमध्ये तो दिसत नाही केलेला. शहासाहेबांचा रिव्ह्यू हा तुम्हाला दिलेली एक मिडल स्टेप आहे. कारण कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर एक आपण थर्ड पार्टी ओपिनियन जसं घेतो, सेकंड ओपिनियन जसं घेतो, दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, तसं आपण या दुसऱ्या डॉक्टरकडे सध्या तुम्ही आहात, बरोबर आहे. पण दुसऱ्या डॉक्टरकडे जरी असलात तरी पहिला डॉक्टर अजूनही आहे, बरोबर आहे. पहिला डॉक्टर आहे आणि तो असणार पण आहे, फक्त तो काही वेळेला दृश्य स्वरूपात काही वेळेला अदृश्य स्वरूपात असणार. मला असं वाटतं की अलाइनमेंट ह्या ज्या आहेत ऑर्गनायझेशननी घालून दिलेल्या सिस्टीममध्ये या मस्ट आहेत आणि त्या तुम्ही फॉलो कराव्यात अशी माझी पर्सनल सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फॉलो करायच्या 2 पद्धती आहेत. एक तर मनापासून करा, मनापासून नाही झालं तर कंपल्सरी करा, पण ते करायला लागेल पक्क आहे. कारण आपण जी पॉलिसी अडॅप्ट केलेली आहे, कनेक्टेड ऑटोमॅटेड डिजिटाइज फॅक्टरी, मान्य सगळ्यांना ही पॉलिसी आहे आपली? हो म्हणा, नाही म्हणा. हां हां. आणि तुम्ही सगळ्यांनी ती ॲग्री केलेली की आम्ही ती पॉलिसी फॉलो करू, बरोबर आहे. त्यामुळे कोणाच्या रिव्ह्यूमध्ये आहे नाही आहे काय तो काही विषय नाही त्याच्या याच्यामध्ये. टेक्नॉलॉजी प्रूव्हन आहे. प्रूव्हन टेक्नॉलॉजी असताना त्याचा वापर न करणं हे माझ्या दृष्टीने मिसकंडक्ट आहे, ठीक आहे. आणि मिसकंडक्टला जरी कोणत्याही रिव्ह्यूमध्ये काही रेटिंग आलं नाही आलं तरी निगेटिव्ह रेटिंगची सिस्टीम मात्र डेफिनेटली चालू आहे, ठीक आहे. याचा अर्थ तुम्हाला जसं आता स्वातंत्र्य आहे तरी स्वैराचार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. त्यामुळं ज्या ज्या गोष्टी लेट डाऊन सिस्टीम म्हणून आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या नाहीत तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्लांटेडला निगेटिव्ह रेटिंग मिळेल.
निगेटिव्ह रेटिंग याचा अर्थ तुमच्या डायरेक्टली इन्क्रीमेंट किंवा तुमच्या ह्याच्यावरती डायरेक्ट इम्पॅक्ट येतो. दुसरं माझ्या असं लक्षात येते की जी आता कायझन सगळी जी काही बघितली याचा अर्थ कायझन करायला लागतं याचा अर्थ इंजिनिअरिंग वीक आहे, बरोबर आहे. आणि सगळी कायझन जी आहेत ही रिॲक्टिव्ह कायझन्स आहेत. एखादी गोष्ट झाली आणखीन त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी इम्प्रूव्हमेंट केलीत याचा अर्थ काय की जो काही डॅमेज व्हायचा तो होऊन गेला, बरोबर. त्याच्यावरती आपण थोडं विस्ताराने नंतर बोलू. परंतु मला असं वाटतं की ज्या कंपनीचं इंजिनिअरिंग वीक त्या कंपनीची ग्रोथ लिमिटेड, ठीक आहे. सो गोईंग फॉरवर्ड तुम्ही आज जे काही काम करताय, ज्या ॲक्टिव्हिटी करताय, ऑटो कंपोनंट असेल, शीट मेटल असेल, ट्युब्युलर असेल, ज्या काही पद्धतीने आपण आज कायझन प्रेझेंट करतोय आणखीन त्याच्यावरती आपण सर्टिफिकेट घेईल, अवॉर्ड घेऊ, काय करू, हे फील गुड चांगली गोष्ट आहे ती. बिकॉज ती कायझन इज एसेन्शियल फॉर अरेस्टिंग द कस्टमर कंप्लेंट पुढच्या येऊ नये त्याच्यासाठी. परंतु गोईंग फॉरवर्डचा जो प्रवास जो काही असणार आहे हा प्रवासामध्ये तुमचा समावेश होईल का हा प्रश्न तुम्ही प्रत्येकाने स्वतःला विचारा, ठीक आहे. कारण आपला नेक्स्ट प्रवास जो आहे तो जो आपण चालू केलेला आहे दॅट इज इन टू कम्प्लिटली डिफरंट फील्ड्स विच आर नॉट रिलेटेड टू ऑटोमोटिव्ह, विच आर नॉट रिलेटेड टू डोमेस्टिक कस्टमर्स. तो सगळा प्रवास जो असणार आहे तो इंटरनॅशनल कस्टमरसाठी असणार आहे, क्रिटिकल कॉम्पोनंटसाठी असणार आहे. आणि ज्या कॉम्पोनंटला मी तुम्हाला ते कॉम्पोनंट इथे गेल्यानंतर बघायला पण मिळणार नाहीत अशा ठिकाणचे. मी स्पेशली मी बोलतोय ड्रॅगनमध्ये जे काही आपली ॲक्टिव्हिटी काम जे काही चालले त्याच्या इकडं प्रत्येकाला तुम्हाला एक ऑप्शन आहे. तुम्हाला कस्टमर आहे, कस्टमर हँडहोल्डिंग करतोय, सपोर्ट करतो, 10 वेळा दादापुदा करतो, 20 प्रकारचे ऑडिट करतो, आणखी मग त्याच्यानंतर सुद्धा आपला परफॉर्मन्स हा अतिशय वीक आहे. ओव्हरऑल द कस्टमर कंप्लेंट जर बघितले स्पेशली टू व्हीलरच्या केसमधल्या गेल्या वर्षभरातल्या आलेल्या, सो साईड स्टँडचं ब्रॅकेट तुटणं असेल किंवा वेल्डिंगचे फेल्युअर्सचे असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टीतल्या कंप्लेंट असतील, याचा अर्थ प्लांटेड आणि टीम दे आर नॉट सिरियस, ठीक आहे. मला कळलेला जो अर्थ आहे तो असा दे आर नॉट सिरियस. आणि तो सिरियसनेस फक्त कंप्लेंट आल्यानंतर एखादी ॲक्शन घेणं आणखीन मग ती आम्ही केली म्हणून दाखवणं मग त्याचं कायझन प्रेझेंट करणं पेक्षा यू हॅव टू अँटिसिपेट व्हॉट इज गोइंग टू फेल, बरोबर आहे. सो कोणतेही कायझन्स म्हणजे पुढच्या वेळेला मला या प्रोग्रामला जर तुम्हाला बोलवायचं जर असेल तर तुम्ही अँटिसिपेटरी कायझन्स किती केले की जी कायझन आज तुम्ही अँटिसिपेट करता एखादा डिफेक्ट असेल, एखादं सेफ्टी असेल किंवा क्वालिटी असेल, वॉटेवर जे काय असेल त्याच्यात अँटिसिपेट करून केलेली प्रोएक्टिव्ह कायझन्स ही थीम जर पुढच्या वेळेला तुमची असेल तर मी या प्रोग्रामला येणार आहे, ठीक आहे. आजच्या प्रोग्रामला पण मी खाली आहे आणि मला साहेबांनी सांगितलं तुम्ही बोला. मी म्हटलं मी माझं ओपिनियन व्यक्त करणार आहे कारण ओव्हर अ पिरियड मी आता 25 वर्ष झाले हे काम करतोय. सो आय टू विड्रॉ माय सेल्फ फ्रॉम दिस रुटीन ॲक्टिव्हिटी. आणि मला काहीतरी वेगळं काम, मला काही जे काही पर्सनल लाईफमध्ये मला जे करायचं असेल ते करेल. मी अवेलेबल असेल तुम्ही येऊन विचारायला आलात तर मी उठून काय सांगायला येणार नाही आहे कोणाला. पण ॲट द सेम टाईम सिस्टीमवरचं जे काही काम आहे म्हणजे रिलेटेड बी IoT, रिलेटेड बी CAD, रिलेटेड बी ऑटोमेशन, आणखीन रिलेटेड बी एनिथिंग हे 100% होणार. कारण त्याची ती माझी स्वतःसाठी असलेली कमिटमेंट आहे. त्यामुळं गोईंग फॉरवर्ड हाऊ टू स्ट्रेंथन द सिस्टीम्स याचा अर्थ डिस्किलिंग, एखाद्या फंक्शनचं डिस्किलिंग असेल किंवा एखाद्या डिपार्टमेंटमधल्या गोष्टीचं स्किल रिड्यूस करणं असेल त्याच्या पाठीमागं माझं 100% पार्टिसिपेशन त्यामध्ये असणार. मगाचा जो पॉईंट आहे की आत्तापर्यंत आपला प्रवास जो झालेला आहे तो गेल्या म्हणजे ऑर्गनायझेशन सुरू होऊन म्हणजे मी जी बिझनेस लेगसी कॅरी फॉरवर्ड करतोय त्या बिझनेसला सुरू होऊन 50 वर्ष कंप्लीट झाली, 50 इयर्स. या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण साधारणपणे 80 लाख बॉडीज सप्लाय केलेले आहेत. म्हणजे बॉडी कॅटेगरी जर म्हटली तर
आणि मोटरसायकलचे कॉम्पोनंट जर बघितले तर मोटरसायकलचे कॉम्पोनंट कित्येक कोटीमध्ये आपण सप्लाय केलेले. सो 50 वर्ष आणि इतके कोटी कॉम्पोनंट्स किंवा इतक्या लाख बॉडी गेल्यानंतर आज आपण म्हणत असू की मला कायझन करण्याची गरज आहे फॉर एनिथिंग, एनी डिफेक्ट, एनी क्वालिटी इश्यू ऑर समथिंग, मला असं वाटतं आपल्या सर्वांसाठी अतिशय शेमफुल आहे. ठीक आहे. म्हणजे एखाद्या घरामध्ये आपण जेव्हा म्हणतो की अरे आता मी प्रॅक्टिस सुरू केली काही आणि करायला सुरुवात केली कारण आता 10 वर्षानंतर मी आता ते चांगलं करतो, मला नाही वाटत की कोणाला ते ॲक्सेप्टेबल असेल. तसंच हे मलाच ॲक्सेप्टेबल नाही की हा परफॉर्मन्स जो काय आहे मला बिलकुल ॲक्सेप्टेबल नाही आहे. कारण याचं कारण असं आहे की इंजिनिअरिंग डिपार्टमेंट इज ॲब्सोल्युटली वीक आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट इज नॉन फंक्शनल, नॉन एक्झिस्टन्स. ठीक आहे. त्यामुळे इथे जे काही लोकांनी काम आता इथून कायझन प्रेझेंट केले असतील किंवा जे काही केलं असेल त्या सगळ्या लोकांनी इंजिनिअरिंग डिपार्टमेंट म्हणून काम करायला पाहिजे. कारण तुम्हाला आता शॉपचा एक्सपिरियन्स आलेला आहे, काय माहिती आहे तुम्हाला काय करायचं. परंतु याच्यापैकी कोणीही तुम्ही एका जागी बसून विचार करायचं काम करत नाही. पण जोपर्यंत तुम्ही एका जागी बसून विचार करायचं काम करत नाही तोपर्यंत इंजिनिअरिंगच्या थ्रू आलेले इम्प्रुव्हमेंट्स तुम्हाला कधीच एक्सपिरियन्स करायला मिळणार नाही. ठीक आहे. तुम्ही इतकंच बघितलं असेल की काळेसाहेबांची टाइम अवेलेबिलिटी कमी झाली आहे. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं का? याला कारण आहे की काळेसाहेब स्वतः एका ट्रेनिंगच्या अंडरगोच करतायत. ते एक दिल्लीचा राहुल जैन नावाचा ट्रेनर आहे आणि त्यांचा दर सोमवारी दिवसभर क्लास असतो आणि त्या क्लासच्या अजेंड्याप्रमाणे काळेसाहेब सध्या स्वतः शिकतायत. आता जे ऑलमोस्ट एज ऑफ रिटायरमेंटला आलेले आहेत ते पण शिकतायत. मी पण वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस कशा आणता येतील मी पण शिकतोय. अद्वैत सर कंटिन्युअसली शिकून तुम्हाला इम्पार्ट करत असतात. जे काही तुम्ही आता काही गोष्टी दाखवल्या त्यात काही आयडिया त्यांनी सांगितल्या असतील. परंतु तुम्ही स्वतः आपलं आपण काय शिकताय. तर मला असं तुम्ही स्वतः शिकले आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट केलं ह्या गोष्टीवरती प्रेझेंटेशन पुढच्या क्वार्टरली रिव्ह्यू मीटिंगमध्ये पाहिजे. ठीक आहे. हे खाली आपण जे बघतो PQCD SM हे सगळं काय झालं हे भेंडीची भाजीसारखं झालंय, गुळगुळीत झालं. ते आय एम नॉट इंटरेस्टेड. I am interested something which is going to bring new technology, bring absolute clarity on what we are doing आणि त्या प्रोसेसमधून निघणारा 100% क्वालिटी ओके मिळेल. सो दॅट आय एम शुअर की हे जर मी मार्केटमध्ये घेऊन गेलं तर याच्यामध्ये एकही डिफेक्ट कस्टमरला सापडणार नाही. ठीक आहे. त्या लेवलची क्वालिटी बिल्ड करायची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची. देर इज ॲम्पल बिझनेस अवेलेबल. आज बाहेरच्या कंट्रीजमधनं कंटिन्युअसली आम्ही प्रॅक्टिस करतो. काल आता UK मधनं एक लेडी आली होती, पूर्ण दिवस आमच्यासोबत होती. ह्यूज ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. तुम्हाला या सगळ्या प्रवासामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल की जे काम तुम्ही आज करताय त्या कामातून तुम्हाला बाहेर पडायला लागेल. मी बघतोय की एकेका डिपार्टमेंटमध्ये जसं गणपती बसवतात वर्षभराचा 10 वर्षाचा एकाच ठिकाणी असतो तो, तसे लोक एकेका ठिकाणी बसून राहिलेले आहेत. हे त्या व्यक्तीसाठी कदाचित ठीक असेल, त्याला बरं वाटत असेल, परंतु ऑर्गनायझेशनसाठी ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. सो एनीबडी मोर दॅन 3 years इन सेम पोस्ट डुईंग द सेम थिंग याचा अर्थ तो स्वतः हायली इनइफिशियंट आहे आणि ही हॅज स्टार्टेड पुलिंग द ऑर्गनायझेशन बॅक. मगाशी जी आपण गाडीचं जे एक्झाम्पल जे तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तो एक माणूस पाठीमागं गाडी ओढत असतो, बरोबर आहे. आता हे मोर दॅन 3 years कशासाठी मी म्हणतोय की कारण 3 वर्ष त्याला माहिती आहे काय करायचं काय नाही करायचं. सो त्यांनी पुढे जायला पाहिजे. अदरवाईज काय होतं की तो तिथंच राहिला तर तो गाडी पाठीमागं पुल करायला सुरुवात करतो आणि आपल्याला जी काही पेस पाहिजे ती मिळत नाही. सो गोईंग फॉरवर्ड विलिंगली कंपल्सरी आय डोंट नो कसं हँडल करायचं तुम्हा लोकांना ते तुम्ही ठरवा. पण रोटेशन इज मस्ट. रोटेशन ऑफ द डिपार्टमेंट, रोटेशन ऑफ द फंक्शन, रोटेशन ऑफ द लोकेशन हे सगळं मस्ट आहे. आणि जोपर्यंत तुम्ही रोटेट होणार नाही, तुम्ही शिफ्ट होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट मिळणार नाही. मे बी तुम्ही इथनं जॉब सोडून शेजारच्या कंपनीत जा आणि तेच काम करा, सो ही तुमची ग्रोथ नाही आहे.
ही तुमची ग्रोथ झाली फिनान्शियल, कदाचित 20%, 25%, 50%, 100%, 500% पैसे मिळतील तुम्हाला. बरं, ॲज अ इंडिव्हिज्युअल यू विल नेव्हर बिकम अ गुड काय म्हणतील त्याला, टेक्नोक्रॅट म्हणा किंवा लीडर म्हणा किंवा काय. लीडर हॅज टू कंटिन्युअसली टेक न्यू चॅलेंजेस. लक्षात. आणि हे चॅलेंजेस स्वीकारायची तुमची मानसिकता ही खूपच पुअर दिसते मला, अतिशय पुअर मानसिकता आहे. म्हणजे एखादं चॅलेंज आहे तर ते चॅलेंजवरती जेव्हा केव्हा मी लोकांशी बोलतो तेव्हा एक रडण्याचा सूर ऐकायला येतो मला, की हे कसं होत नाही, हे कसं होणार नाही, ते कसं होणार नाही. So this negative attitude and negative approach and negative thinking is absolutely not acceptable. तर ह्याच्यासाठी आपण काही गोष्टी केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट होईल. म्हणून मी माझे जुने, तसे जुने नाही पण केंद्राच्या मार्फत आमची याची ओळख झाली. मी उदयजी कुलकर्णींना रिक्वेस्ट केली की आमचं कम्युनिकेशन तुमच्यावरून पोचत नाही. म्हणजे मला जे म्हणायचे, काळे साहेबांना म्हणायचे, मॅडमने म्हणायचे, आदर सरांना जे म्हणायचे ते कदाचित तुमच्यावरती पोचत नाही जसं पाहिजे तसं. सो यू प्लीज सपोर्ट अस इन मेकिंग द टीम अंडरस्टँड. बरोबर आहे. तर म्हणून उदयजींना आपण आपल्यासोबत घेतलेलं आहे. कारण मला असं लक्षात आलं की देर इज अ डिस्कनेक्ट. देर इज ॲब्सोल्यूट डिस्कनेक्ट इन व्हॉट वी थिंक अँड व्हॉट यू ॲक्ट. आता ती ॲक्ट इंटेन्शनल आहे का चुकून होतंय का काय होतंय, पण एंड रिझल्ट काय. एंड रिझल्ट आहे की वी आर नॉट गेटिंग द रिझल्ट्स. आणि वेन वी आर नॉट गेटिंग द रिझल्ट्स देर इज समथिंग नॉट राईट. म्हणून 2 ॲक्शन्स आपण घेतलेले. एक तर शहासाहेबांचं रिव्ह्यू आणखी त्यांच्यासोबतचे, आणि सेकंड इज उदय कुलकर्णींना आणि रावले आहेत किंवा गुंडुरा असेल, हे एक्सपिरियन्स लोक जे आहेत की ज्यांनी मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केलेले आणि तुमच्यासारख्या लोकांच्या बरोबर राहून काम केलेले. So they are the facilitators. So they will facilitate you to do the things. पण त्याच्यातही असं लक्षात येते की त्यांना पुल करायला लागतं जसं की त्यांची गरज येते. इट्स अदर वे राऊंड. रोग आपल्याला झालेला आहे, आपल्याला डॉक्टरकडे जायला लागेल कारण आपल्याला बरं व्हायचं. डॉक्टर रोगाकडे जाणार नाही कधी. लक्षात. त्यामुळं हे तुम्ही लक्षात घ्या की कोणी असेल, शहासाहेब असतील, उदय असेल किंवा अजून उद्याला अजून कोणी 2-4 लोक कोणी येतील जातील वॉटेवर, तर दे विल बी अवेलेबल इफ यू अप्रोच विथ युअर आयडिया की आय हॅव दिस प्रॉब्लेम अँड ऑन दिस प्रॉब्लेम आय गॉट दिस 2 solutions, but I am not in a position to make the decision which solution is right. So you support me in making the decision. ठीक आहे. So 2 point, next time onwards, if you want me to be in this program, I want only proactive kaizens, anticipated kaizens and all engineering actions. हे कस्टमर कंप्लेंट आली आणि कायझन केलं आणखी ते असं झालं, आय एम नॉट इंटरेस्टेड. ओके. सो मे बी यू विल बी हॅपी. आणखी मे बी काळे साहेब or maybe somebody else will come and you can have these programs. ओके. सो मोटिवेट करायचं काम मॅडम ऑलरेडी करतात. म्हणून मी आज मॅडमना पूर्ण वेळ सांगितलं की तुम्ही स्टेजवरती थांबा. बिकॉज शी इज वर्किंग विथ यू. शी नोज. लोक माहिती आहेत, लोकांची नावं माहिती आहेत, स्वभाव माहिती आहेत, काय सेलिब्रेशन छोटं मोठे ती जे काही करत असेल ते करते. आता हे गोष्ट माझ्या कधी स्वभावात नाही आहेत की टू बी विथ पीपल. आणखीन त्याच्यामध्ये तो शी इज डुईंग दॅट रोल व्हेरी इफेक्टिव्हली. सो सिन्सिअर ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स हर. टेक्निकल साईडला तुम्हाला सपोर्टला अद्वैत सर आहे. इफ यू अप्रोच राईटफुली ही विल टॉक टू यू अँड ही विल गिव्ह द सोल्युशन. परंतु यू हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ बिफोर गोईंग अँड बिफोर अप्रोचिंग हिम, सो दॅट ही ऑल्सो फील्स गुड की येस तुम्ही अभ्यास करून आलेला आहे. तुम्ही फक्त रिझन घेऊन जर गेलात तर ही इज ऑल्सो नॉट इंटरेस्टेड इन गिविंग द इनपुट्स. कारण इनपुट दिल्यानंतर 99% वेळेला गोष्टी तुम्ही करत नाही. आणखी 99% गोष्टी करत नसल्यामुळं मग त्यांचा पण प्रेझेन्स या मीटिंगमध्ये आजच्या नाही आहे. लक्षात. सो पीपल मॅनेजमेंट इज अवेलेबल बट दे आर नॉट हॅपी बिकॉज your response is not that good. Why your response is not good? I don't know why it is not good. परंतु जे आहे ती वस्तुस्थिती अशी आहे. सो गोईंग फॉरवर्ड मला असं वाटतं की हे टेक दिस ॲज अ
काय म्हणता येईल त्याला ऑपॉर्च्युनिटी टू इम्प्रूव्ह आणि स्केल अप. करंटली वी आर ॲट $100 million कंपनी. वी हॅव प्लॅन ऑफ गोईंग फॉर अनदर $100 million आणि ते प्लॅन्स पक्के आहेत. सो दॅट त्या प्लॅनमध्ये इफ यू वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दॅट गेम अँड दॅट गेम इज गोइंग टू बी बिगर, टेक्निकल अँड ग्लोबल. या 3 गोष्टी 100% असणार आहेत त्याच्या ह्याच्यामध्ये. सो गोईंग फॉरवर्ड आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू बी रेडी. आणि तुम्ही आज जे करताय ते 80 लाख बॉड्या, करोडो मोटरसायकलचे पार्ट केल्यानंतरही आपण तेच गोष्टी बोलणं, मला नाही काय वाटतं की आयटम काहीतरी पार्ट मिसिंग होता त्याला मी ब्रॅकेट लावलं, कोके लावलं, सेन्सर लावला की अजून काहीतरी केलं. दिस इज व्हेरी व्हेरी चाइल्डिश माय अंडरस्टँडिंग. सो ऑल्दो इट इज गुड फॉर सस्टेनेबिलिटी ऑफ द पार्ट, पण पर्सनली इफ यू आस्क मी इट्स व्हेरी व्हेरी चाइल्डिश. सो हे थोडंसं कडक आणि वस्तुस्थिती मी बोललेलं आहे. तुम्हाला कधी आवडली नसेल तर मला माफ करा. मी आता उदय कुलकर्णींना विनंती करणार आहे की त्यांनी मवाळ शब्दामध्ये त्यांच्या छान ते बोलले. या उदय.